नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा दिवाळी किती दिवसांची आहे, दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे, दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतोय, त्यासोबतच वसुबारस कधी आहे, लक्ष्मीपूजन कधी आहे, धनत्रयोदशी, पाडवा या सगळ्यांची शुभ मुहूर्त आणि दिवाळीबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीचा सण हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास आणि महत्त्वाचा आहे. दिवाळीचा सण हा आनंदाचा, उत्साह आणि प्रकाशाचा असतो. कारण या सणाच्या निमित्ताने कुटुंबातील मंडळी, पाहुणे-रावणे, सर्वजण एकत्र येतात आणि आनंद व्यक्त करतात. यावर्षी म्हणजे 2025 मध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल आणि यावर्षी दिवाळी ही 6 दिवस असणार आहे. म्हणजे यंदा हा सण 6 दिवस चालणार आहे. दिवाळीमध्ये माता लक्ष्मीची पूजा करून तिच्याकडे धनसंपदा, संपत्ती मागितली जाते आणि आपल्या घरावरती तिचा कायम आशीर्वाद राहावा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी यासाठी प्रार्थना केली जाते. तर वसुबारस या दिवसापासून खरी सुरुवात होत असते. म्हणजे या दिवशीच दिवाळीचा पहिला दिवा असतो आणि या दिवसा घराच्या बाहेर वरती आकाशकंदील लावला जातो. बाहेर आपण पणत्या लावतो आणि दिवाळीचा शेवटचा दिवस हा भाऊबीज असतो. तर यावर्षी वसुबारस हे शुक्रवारी 17 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते किंवा ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोठा असेल तर तिथे जाऊन गाय वासराची पूजा करावी. नसेल तर तुम्ही घरीच रांगोळीने चित्र काढून पूजा करू शकता किंवा मूर्ती असते गाय वासराची तर त्याची देखील पूजा करू शकता. भारतीय संस्कृतीमध्ये ना गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण गायीला गोमाता असे म्हणतो. आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं, आपल्या घरामध्ये भरपूर सुख संपत्ती, समृद्धी यावी यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने वसुबारसची पूजा करायची आहे. या दिवशी खरं तर जिवंत गाय वासराची पूजा करणं खरं तर खूप पुण्याचं काम आहे. पण आपल्याकडे नसेलच कुठे जवळपास गाय वासरू तर तुम्ही मूर्तीच्या स्वरूपामध्ये किंवा चित्र काढून तुम्ही पूजा करू शकता. तर ही वसुबारसची पूजा ना साधारण सायंकाळी करतात. म्हणजे दिवे लागण्याच्या वेळीला म्हणजे तुम्ही सायंकाळी 5:30 वाजून ते 6:30 ही वसुबारसची पूजा करू शकता. वसुबारस झालं की त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 18 ऑक्टोबरला धनतेरस किंवा धनत्रयोदशी आलेली आहे. धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील 13वी तिथी. या दिवशी 13 या संख्येला ना खूप अतिशय महत्व आहे. आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडणार आहोत तर त्या पूजेमध्ये मांडलेल्या देवतांना आपण 13 दिव्यांनी ओवाळायचं असतं. या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते. त्याबरोबरच या दिवशी सोने, चांदी, भांडी यासारख्या नवीन वस्तू पण आपण खरेदी करू शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूंची खरेदी केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी नांदते. या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात. पण सर्वांनीच या दिवशी धनत्रयोदशीची पूजा नक्की करावी. कारण धन्वंतरी देव ही आरोग्याची देवता आहे आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो. ही आयुर्वेदाची देवता आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात, हळकुंड, लवंग, दालचिनी जे की आपण आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरतो, त्या वनस्पतीची या दिवशी पूजा केली जाते. तसेच या दिवशी धनाची म्हणजे पैशांची पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो. तर शनिवारी 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून ते 9:30 शुभ आणि दुपारी 1:50 ते सायंकाळी 4:45 लाभ आणि मुहूर्त आहे. लाभ आणि अमृत मुहूर्त आहे आणि त्यानंतर सायंकाळी 6:15 ते रात्री 7:45 लाभ आणि रात्री 9:15 ते रात्री उत्तरात्री 12:30 शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये तुम्ही वह्यांची खरेदी करू शकता. म्हणजे तुम्हाला ज्या काही आपल्या व्यापारासाठी लागणाऱ्या वह्या वगैरे असतील त्या तुम्ही या शुभ मुहूर्तावरती खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूंची खरेदी तुम्ही या मुहूर्तावरती करू शकता आणि या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी 7:16 ते 8:20 कधी आपण पूजा करू शकतो आणि हो या दिवशी ना यमदीपदान देखील केले जाते. संपूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा पण असतो की ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो. या दिवशी यमदेवाला एक दिवा दान केला जातो. धनत्रयोदशीला यमदीपदान करणं महत्त्वाचं मानलं जातं. अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यमदेवांना साक्षात प्रसन्न करतो आणि आमच्या कुटुंबांमध्ये कोणाचाही अकाली अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून यमदेवाला प्रार्थना केली जाते आणि यमराजासाठी एक मंत्र पण म्हणायचा आहे. तर हे यमदीपदान तुम्ही सायंकाळी 7 वाजता पण करू शकता किंवा निवांत रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर पण हे यमदीपदान आपण करू शकतो. तर शनिवारी 18 ऑक्टोबरला
धनत्रयोदशी आणि यमदीपदान होऊन जातं. त्यानंतर 19 ऑक्टोबरचा दिवस सोडला की सोमवारी 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे. या दिवशी अभंग स्नान केले जाते आणि या दिवशी अभंग स्नानाला खरंच खूप महत्त्व आहे. अभंग स्नान म्हणजे अंगाला सुगंधी उठणे लावून शरीर आणि मनाची शुद्धी केली जाते. या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभंग स्नान करावे. या दिवसाला ना पहिली अंघोळ असं पण म्हणतात आणि या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला आणि त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय साजरा केला. याच परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभंग स्नान करण्याची प्रथा आहे. तर हे अभंग स्नान तुम्ही पहाटे 5:13 ते सकाळी 6:25 अभंग स्नानासाठी शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर मंगळवारी 21 ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन. अश्विन अमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि या दिवसाची ना सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. लक्ष्मीपूजनाचा दिवस ना अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो. या दिवशी सर्वजण अगदी गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण आपल्या आपल्या ऐपतीनुसार इच्छेनुसार लक्ष्मीचे पूजन करतात. या दिवशी प्रत्येक जण लक्ष्मीचे स्वागत करतो. दारामध्ये रांगोळी, पणत्या, आकाशकंदील, लाईट्स, तोरण हे सर्व करून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं. कारण आपल्याकडे जे काही आहे ते सोने, पैसा, धनधान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी हे सर्व लक्ष्मी असतं. जर आपण तिची मनोभावे पूजा केली तर आपल्याला यातलं काहीच कमी पडत नाही. पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेराची पण पूजा करायची आहे. पण यावर्षी अमावस्या ही सोमवारी 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 लागणार आहे. ते 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5:54 असणार आहे आणि दरवर्षी आपण अमावस्या काळातच लक्ष्मीपूजन करत असतो. त्यामुळे यावर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला 20 ऑक्टोबरला करायचं आहे की 21 ऑक्टोबरला. पण 20 ऑक्टोबरला प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अधिक असून 21 ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती अल्प काळ आहे. या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करावे. मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 या प्रदोष काळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि तुम्हाला या दिवशी जरी वही पूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री 7:43 ते रात्री 9:16 लक्ष्मीपूजन आणि वही देखील करू शकता. याच्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 22 ऑक्टोबरला दीपावली पाडवा आहे, ज्याला बलिप्रतिपदा असं म्हणतात. हा दिवस ना पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते आणि पती पण आपल्या पत्नीला काहीतरी भेटवस्तू देत असतो. या पाडव्याच्या दिवशी पण ना तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूंची खरेदी नक्कीच करा, कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी सुद्धा एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी केली तर ती अतिशय शुभ ठरते. तुम्ही सोने, चांदी यासारख्या धातूंची पण खरेदी करू शकता किंवा कपडे, भांडी यासारख्या वस्तूंची पण खरेदी करू शकता. खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल, उद्घाटन करायचं असेल तर हा दिवस ना अतिशय शुभ असतो. या पाडव्याच्या दिवशी ना सूर्योदयापासून ते सकाळी 9:30 लाभ आणि अमृत मुहूर्त आहे. तसेच सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 12:30 शुभ मुहूर्त आहे आणि सायंकाळी 4:45 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लाभ आणि रात्री 7:45 ते 11 वाजेपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त आहे. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही वही पूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टींची खरेदी करू शकता. त्याच्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी 23 ऑक्टोबरला आहे भाऊबीज. भाऊबीज हा दिवस सर्वांनाच प्रिय आहे. बहीण या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करते, त्याला ओवाळते आणि भाऊ पण आपल्या बहिणीसाठी ओवाळणी देतो. तर या दिवशी म्हणजे गुरुवारी 23 ऑक्टोबरला भाऊबीजेला दुपारी 1:13 ते दुपारी 3:28 औक्षणासाठी शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये ना बहिणी आपल्या भावाचं औक्षण करू शकतात. तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो. अशा प्रकारे यावर्षी दिवाळी ही 6 दिवसांची असणार आहे. आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला सुद्धा खूप महत्त्व आहे. कार्तिक शुक्ल एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये ना तुलसी विवाहाला फार महत्त्व आहे. या दिवशी 2 तारखेला तुलसी विवाह आहे. ज्यांना 2 तारखेला जमणार नाही त्यांनी 5 तारखेपर्यंत कधी तुलसी विवाह करू शकता. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न आपण लावू शकतो. त्या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावर तुळशीचा विवाह केला जातो आणि एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मुहूर्तांच्या तिथी निघायला सुद्धा सुरुवात होते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा दिवाळी किती दिवसांची आहे, दिवाळीचा पहिला दिवस कधी आहे, पहिला दिवा कधी आहे, दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतोय, त्यासोबतच वसुबारस कधी आहे, लक्ष्मीपूजन कधी आहे, धनत्रयोदशी, पाडवा, भाऊबीज या सगळ्यांची शुभ मुहूर्त आणि दिवाळीबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.